ठीक आहे. तर आज आपण एक छोटासा उपक्रम घेणार आहे. त्याच्यामध्ये दोन मुलं, एक संकेत सर असणार आहेत आणि एक निकिता मॅडम असणार. ठीक आहे. तर संकेत सर भेळपुरीचा स्टॉल लावणार आहेत आणि निकिता मॅडम पावभाजीचा स्टॉल लावणार. तर आता मला सांगा, पावभाजीसाठी आणि भेळपुरीसाठी काय काय सामान लागणार आहे. आपण एका साईडला त्याची यादी बनवू. संकेत सर भेळपुरीसाठी कुठलं सामान लागणार आहे. टोमॅटो, चिंचेचं पाणी, तर सगळ्यात आधी आपण ज्याच्यामध्ये सर्व करणार आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये देणार आहे, त्यासाठी आपल्याला प्लेट्स लागणार आहे. त्याच्यानंतर चुरमुरे किंवा मुरमुरे म्हणतो, कांदा आणि इतर साहित्य, चटणी वगैरे असं दिलं. तर एक एक साहित्य तर संकेत सर बाजारात गेले आणि संकेत सरांनी जे मुरमुरे आहेत ते किती रुपयाचे विकत घेतले. संकेत सर बाजारात जातात नाही, पण बेसिकली सगळे जण बाजारात जातात. तर त्यांनी 50 रुपयाचे मुरमुरे घेतले. त्याच्यानंतर प्लेट्स त्यांनी घेतल्या 20 रुपयांच्या. कांदे त्यांनी घेतले 20 रुपयांचे. चटणी घेतलेली आहे 30 रुपयाची. आणि इतर साहित्य जे आहे त्याच्यामध्ये चमचे आणि इतर सामान असं सगळं मिळून 70 रुपये त्यांनी 70 रुपये त्यांचे गेले. ठीक आहे. आता निकिता मॅडम, तुम्ही मला सांगायचंय की पावभाजीसाठी तुम्ही कुठलं सामान यूज करणार आहे किंवा काय काय. पावभाजीसाठी लागणार प्लेट्स. हां ठीक आहे. हां प्लेट ते इतर साहित्य नव्हतं. ठीक आहे. पाव भाजी बनवण्यासाठी लागणारी भाज्या, मसाले मसाले आणि बटर आणि तयार करण्यासाठी लागणार ते सगळं इतर साहित्य. तर भाज्या त्यांनी घेतलेल्या आहेत 70 रुपयाच्या. किती रुपयाची भाजी घेतली आहे? 70. पाव त्यांनी यूज केले आहेत 45 रुपयांचे. इतर साहित्य त्यांचं सगळं मिळून झालेलं आहे 20 रुपयांचं. मसाले घेतलेले आहेत त्यांनी 14 रुपयांचं. आणि जे बटर आहे ते आहे 45 रुपयांचं. सॉरी 25 रुपयांचं. तर आता मला सांगा, संकेत सरांनी किती रुपये स्पेंड केले, त्यांचा खर्च किती झाला. 190 रुपये कोणी स्पेंड केले. पण ज्यावेळेस त्यांनी ही पावभाजी भेळपुरी तयार केली त्यावेळेस त्यांना पैसे मिळाले 160 रुपये. ठीक आहे. संकेत सरांनी ज्यावेळेस पावभाजी भेळपुरी सेल केली त्यावेळेस त्यांना पैसे किती मिळाले, 160 रुपये. आणि निकिता मॅडमनी ज्यावेळेस, निकिता मॅडमचा किती खर्च झाला एकूण. नाही किती बरोबर 174 रुपये कुणी स्पेंड केले, निकिता मॅडमनी. पण त्यांना मिळालेले 230 रुपये. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त आनंदी कोण असणार आहे, संकेत सर का निकिता मॅडम. ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्ट विकून त्याच्यामधला जो मोबदला मिळतो तो जर आपल्या विकत घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त असेल तर आपल्याला काय होतो, फायदा होतो. यालाच नफा असं म्हणतात. छान झालं. तर इथे काय झालेलं आहे आपल्याला तोटा आणि इथे काय झालेलं आहे नफा. तर हेच आपल्या विषयाचं किंवा घटकाचं नाव आहे नफा
सोड. याच्या पुढे एक्झाम्पल देणार आहे मी. चंद्रकांत सरांनी एक पेन घेतला 10 रुपयाला आणि तोच पेन त्यांनी प्रतीक्षा मॅडमला 25 रुपयाला घेतला. ही झाली ज्या किमतीला आपण वस्तू खरेदी करतो म्हणजे विकत घेतो ती झाली त्याची खरेदी किंमत. आणि ज्या किमतीला विकतो ती झाली विक्री किंमत. तर नफ्याचं सूत्र काय राहणार आहे? खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तो झाला सॉरी हा विक्री किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत हा झाला नफा. आता चंद्रकांत सरांनी कितीला पेन घेतलेला? 10 रुपयाला आणि कितीला विकला? 25. तर नफा किती झाला त्यांना? 15 रुपये. अजून सेम एक एक्झाम्पल. एक सायकल 1000 रुपयाला विकत घेतली आणि ती 1500 रुपयाला विकली. तर किती नफा होणार आहे? 500 रुपये. ठीक आहे, बस कसं अजून कंटिन्यू. तर आता नफा म्हणजे काय आपण बघणार आहे. नफाची परिभाषा काय किंवा नफ्याचं व्याख्या काय? जेव्हा एखादी वस्तू विकत घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीला विकतो त्यातून जो मिळणारा फायदा आहे तो काय त्याला काय म्हणायचं? नफा. ठीक आहे. तर नफ्याचं सूत्र काय? विक्री किंमत वजा खरेदी किंमत बरोबर काय येणार आहे? नफा. आता ह्याच्या पुढे आपण जर बघितलं तर आपल्याला जर विक्री खरेदी किंमत दिली आहे किंवा विक्री किंमत दिली आणि नफा दिला, ठीक आहे, विक्री किंमत दिली किंवा खरेदी किंमत दिली आणि नफा दिला, तर ह्याच्यातून समजा आता इथे विक्री किंमत आपल्याला माहित नाहीये पण खरेदी किंमत आपल्याला माहिती. जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत ही 50 रुपये आणि त्याच्यावर मिळालेला नफा ही 70 रुपये, तर आपण विक्री किंमत कशी काढणार आहे? तर नफ्यातून आपली खरेदी किंमत वजा करणार आहे आणि जे उत्तर येणार आहे ते आपली काय असणार आहे? विक्री किंमत. बरोबर, बस का सर?